कोरोची हा जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, याच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सन्माननीय दीपाली विनोद कोराणे वहिनी, कोरोची पंचायत समितीमधून आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय आनंदा शेट्टी आणि इकडच्या पंचायत समितीमध्ये सन्माननीय अनिता पवन शिंदे वहिनी यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक, आमचे नेते सन्माननीय बावस्कर साहेब, आत्ताच नारळ वाढून गेले आमचे मार्गदर्शक मदन कारंडे साहेब, डॉक्टर देवानंद कांबळे, सर्वच मान्यवर, बरेच मान्यवर आहेत या आणि उपस्थित असणारे महाविकास आघाडी आणि शिवशाहू आघाडीवर प्रेम करणारे सर्व तारदाळ, कोरोची, खोतवाडी परिसरातील नागरिक बंधू भगिनीनो, निवडणुकांचा कार्यकाळ 2022 संपल्यानंतर सुद्धा खरं तर आपण म्हणतो लोकशाहीची एक घटनेची पायमल्ली करण्यासारख्या काही घटना की या प्रशासकांच्या ताब्यात द्यायचं आणि मनमानी कारभार करायचा, आपल्या ग्रामीण विकासाची नाडी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद म्हणून आपण ओळखतो आणि या माध्यमातून एक मिनी मंत्रालय आपले सदस्य तिथे जातात आणि आपल्या विभागाचं खरं तर प्रगतीचं काम या माध्यमातून होत असतं. परंतु कुठेतरी या सरकारच्या मनामध्ये एक भीती होती की आज जनतेचा जो प्रक्षोभ बघायचा आणि मग ह्याला पर्याय त्यांनी काढला की जसं बावस्कर साहेबांनी सांगितलं की पैशातून सत्ता आणि परत सत्तेतून पैसाच मिळवायचा. या पावसाळ्यात जेवढा पाऊस बघितला नाही तेवढा पाऊस आम्ही या महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत बघितला, तो पैशाचा पाऊस होता. आणि आताही येणाऱ्या पुढच्या 2-3 दिवसात हे दुसरं काही करू शकणार नाहीयेत, कारण विकास कामांचा अजेंडा एवढे शेकडो कोटीचे आकडे वर्तमानपत्रातल्या जाहिराती आपण बघतोय, पण इकडे येताना रस्ते कुठे आहेत? हे धुळीचं साम्राज्य तुम्ही आम्ही अनुभवतोय आणि कुठेतरी याला आता विरोध करायचा, छेद द्यायचा. आणि त्यामुळं खरं तर महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांनी, सन्माननीय आघाडीचे नेते बंटी पाटील साहेब आहेत, माजी खासदार राजू शेट्टी साहेब आहेत, कारंडे साहेब आहेत, बावस्कर साहेब आहेत, खरं तर आम्ही साहेब आपण जिल्हा परिषद पंचायतीला जागा वाटपाला बसलोच नाही, कारण इतकं अंडरस्टँडिंग या सगळ्या लोकांच्या मध्ये होतं की कुणी कुठली जागा घ्यायची आणि लढवायची त्याच्यामध्ये 100% एकमत आणि या उमेदवारांनीच एकत्र येऊन खरं तर हा जनतेतला जो एक प्रक्षोभ आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात झालेला हा एक असंतोष आणि हा आपल्याला 100% विजयापर्यंत जाऊनच थांबायचा आहे. आज ज्या क्षणाला आपल्या उमेदवारी जाहीर झाल्या त्या क्षणाला या परिसरातलं वातावरण, मला खरं तर विशेष कौतुक आमच्या मित्राचं विनोदजींचं करायचं आहे की इतका दबाव, इतकी आमिष आणि बरंच काही जे राजकारण तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आपण पाहतोय, पण याच्यामध्ये कुठेही न डगमगता एक स्वाभिमानानं एक कार्यकर्ता आपल्या समोर उभा आहे आणि आपल्याला त्याच्या बरोबर उभं राहायचे खरं तर आपलं हे कर्तव्य आहे. येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला या तिन्ही उमेदवारांना सभागृहात पाठवायचं आहे आणि आपल्या प्रभागाचं भवितव्य आपल्याला बदलायचं आहे. नसेल तर मग परत हे जे चाललेलं आहे हे असंच राहणार आहे. केंद्रात यांचीच सत्ता 2014 पासून बघतोय, राज्यात यांचीच सत्ता आपण बघतोय आणि तरी पण म्हणतात की आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीत सत्ता द्या, मग आम्ही भागाचा विकास करू. मग त्या आमदारकी आणि खासदारकी तुमच्याकडे दिलेली आहे कशाला जनतेनं? त्या माध्यमातून गेल्या वर्षभरात तुम्ही काय केलं? इकडं कोणतेही महत्वाचे प्रश्न मार्गाला लागलेले नाहीयेत आणि तेच प्रश्न घेऊन तेच लोकांना परत आता खोडं बनवायचं काम. आणि मला वाटतं यावेळेला जनता हे कदापि सहन करणार नाही. मी या निमित्तानं आज खरं तर पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे की हा जो काही लोकांचा आवाज किंवा लोकांच्या जनभावना त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं तुम्ही एक प्रभावी माध्यम आहात. या निमित्तानं मी एक आवाहन करीन तारदाळ आणि खोतवाडी या परिसरातील लोक किंबहुना कोरोची की आपण या तिन्ही आपल्या आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करूया, सभागृहात पाठवूया आणि एक नवीन विकासाचा पर्व सुरू करूया. मी एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राइब करा आणि